विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी व्याकरण प्रश्न सराव यातले काही प्रश्न पाहणार आहोत. मराठी ग्रामर क्विज. तर आपल्या येणाऱ्या परीक्षांमध्ये ते आपल्याला फारच उपयुक्त असे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, वाक्य म्हणजे काय? तर वाक्य म्हणजे, आता या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी एक सिलेक्ट करायचा आहे. ओके. तर वाक्य म्हणजे शब्दसमूह का, नंतर दुसरा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे क्रमाने आलेला पूर्ण अक्षरसमूह. तिसरा आहे विचार व्यक्त करण्याचे साधन. चौथा पर्याय विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह. तर आपल्याला कुठलं बरोबर वाटतं? विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह म्हणजे वाक्य होय, हो की नाही? तर पुढचा आहे, खालीलप्रमाणे संयुक्त स्वर कोणता बरं? तर आधी आपण संयुक्त स्वर म्हणजे काय ते पाहूया. 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. तर संयुक्त स्वर कोणकोणते आहे मग? ए, ऐ, ओ आणि औ हे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. तर या ठिकाणी दिसतोय तुम्हाला 4 पर्यायांपैकी ऋषीचा आहे, नंतर दुसरा पर्याय आहे आ, आणि तिसरा लू, आणि चौथा आहे ए. म्हणजे संयुक्त स्वर कोणता आहे? ए एडक्याचा ए. ओके, ए एडक्याचा ए संयुक्त स्वर आहे. ओके. तर अ अधिक ई या 2 स्वरांनी तो बनलेला आहे. ओके. नंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, खालील प्रमाणे संयुक्त स्वर कोणते? तर याच्यामध्ये पहा, संयुक्त स्वर मी आताच सांगितलेला आहे. अ आणि आ आहे का? ई आहे का? ओ औ. या ठिकाणी औ पाहिजे होता 2 मात्राचा. ओके. ओ औ. तर हे काय आहे? संयुक्त स्वर आहेत. ओके. संयुक्त स्वर म्हणजे 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. ओके. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? त्यांनी मराठी भाषा ही विकसित केलेली आहे. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. ओके. तर प्रश्न 5वा, व्यंजनास टिंबटिंब असेही म्हणतात. व्यंजनास आपण परवर्ण असे म्हणतो. काय म्हणतो आपण? परवर्ण. कारण की अनुनासिके परसवर्ण असे त्यांना म्हणतात. अनुस्वराचा ऐवजी आपण त्यांना वापरता येतात, म्हणून त्यांना परवर्ण असे म्हणतात. ओके. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 6वा, भाषा म्हणजे काय? तर या ठिकाणी 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. बोलणे, विचार व्यक्त करण्याचे साधन, तिसरं म्हणजे लिहिणे, आणि चौथं म्हणजे संभाषणाची कला. तर भाषा म्हणजे काय? तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. ओके, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 7. तर खालीलप्रमाणे कोणती भाषा नैसर्गिक नाही? ओके. तर नैसर्गिक भाषा म्हणजे आपण जे हावभाव, इशारे, बोलणे हे काय आहे? हे आपण निसर्गतः करत असतो. ओके नाही. टंकलेखन हे काय नैसर्गिक भाषा आहे का टंकलेखन? नाही. ओके. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 तुम्हाला टंकलेखन. ओके. नंतर व्याकरण म्हणजे टिंबटिंब. तर 4 पर्याय दिलेले आहेत. नियमांची जत्रा, भाषेला सरळ करणारे, तिसरं भाषेला स्पष्ट करणारे शास्त्र, नंतर वर्णविचार. तर व्याकरण म्हणजे भाषेला स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. ओके. नंतर पुढील प्रश्न पाहूया आपण.
तर खालील वाक्यासाठी योग्य पर्याय लिहा. मनुष्य अमर कधी होतो? 4 पर्याय दिलेले आहेत. घरासाठी मरण आले तर, बी सत्कार्यासाठी मरण आले तर, आणि सी या ठिकाणी मित्रासाठी मरण आले तर, नंतर डी आहे वाईट कार्यासाठी मरण आले तर. तर मनुष्य अमर होतो तो सत्कार्यासाठी मरण आले तर. ओके, बी हा बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 10, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या पत्रकास टिंबटिंब म्हणतात. जे दररोज आपल्या घरी दररोज काय येत असतं त्याला काय म्हणतो आपण? दररोज जे प्रसिद्ध होतं त्याला काय म्हणतो? दैनिक. पर्याय क्रमांक डी 4. ओके. सप्ताहामध्ये प्रसिद्ध होतं ते साप्ताहिक. पाक्षिक म्हणजे काय? महिन्याला. मासिक म्हणजे महिन्यात आणि पाक्षिक म्हणजे 15 दिवसात. ओके, तर हे लक्षात ठेवा. आणि दररोज जे प्रसिद्ध होतं ते दैनिक. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर अगदी एकीकडे बांधतो. तर हे कुठलं वाक्याचा प्रकार आहे? मिश्र आहे का, केवल आहे का, प्रश्नार्थी आहे का, संयुक्त आहे? तर केवल वाक्य म्हणजे एकच वाक्य, साधे वाक्य. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे ज्या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो. आणि मिश्र वाक्य म्हणजे एकापेक्षा 2 वाक्य जोडलेली असतात मिश्र वाक्यामध्ये. आणि संयुक्त वाक्य म्हणजे जे छोटी छोटी वाक्य एकापेक्षा जास्त वाक्य त्यामध्ये असतात. आता एक मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर अगदी एकीकडे बांधतो. हे काय आहे? संयुक्त वाक्य आहे. एकापेक्षा जास्त वाक्य त्यामध्ये दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12, उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. सेंटेन्स काय आहे? किती सुंदर दृश्य आहे हे उद्गारार्थी वाक्य दिलेलं आहे. आपल्याला विधानार्थी करायचं आहे. तर पहिलं दिलेलं आहे हे दृश्य सुंदर नाही. हे सुंदर दृश्य सर्वांनी पाहावे. हे दृश्य फारच सुंदर आहे. किती सुंदर दृश्य दिसते. तर याच्यामध्ये हा सी यायला पाहिजे होता. या ठिकाणी सी हे ऑप्शन बरोबर आहे. हे दृश्य फारच सुंदर आहे. ओके, पुढचं आपण पाहूया. 13, वाप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. शिकस्त करणे. शिकस्त करणे म्हणजे वाप्रचारचा आपल्याला अर्थ सांगितलेला आहे. 4, खूप काम करणे. बी, फजिती होणे. सी, मनाप्रमाणे होणे. खूप प्रयत्न करणे. या ठिकाणी खूप प्रयत्न करणे म्हणजे शिकस्त करणे. मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असं म्हणतो की नाही आपण. खूप प्रयत्न केलं. नंतर 14वा प्रश्न, खालील शब्दाची विभक्ती ओळखा. राजाचा. तर विभक्तीचे प्रकार पाहिलेले आहे आपण. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्ट आणि संबोधन. तर राजाचा ही कोणता विभक्तीचा प्रकार आहे? चा. ओळखा बरं. तर हे आहे षष्ठी. चाचीचे, चाचीचे. ओके, षष्ठी हा त्यामध्ये येत असतो. आपण पुढचं वाक्य पाहूया आता. पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? पंचमी. ऊनहून, ऊनहून हे आहे पंचमीचे विभक्तीचे. ऊनहून, ऊनहून. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता पहा 16वा प्रश्न, प्र उपसर्ग लावून खालीलपैकी कोणता शब्दसमूह तयार होईल? प्र उपसर्ग हा शब्दाच्या आधी लागत असतो. लक्षात ठेवायचं आहे कधी. आणि प्रत्यय हा शब्दाच्या नंतर. ओके, तर या ठिकाणी उपसर्ग आपल्याला लावून कोणता शब्दसमूह तयार होईल? आता पहा. ए, डर. प्रडर, प्रदम असं येईल का? नाही. नंतर आपल्याला पुढे लावायचं आहे. लक्षात ठेवा. नंतर बी दिलं आहे निरोगी. प्रनिरोगी हे पण चुकीचं आहे. सी काय आहे? हजर. प्रहजर.
प्रसरकार हे पण चुकीचं येईल. डी ऑप्शन आहे. प्रभात बरोबर. प्रमुख, प्रगती, प्रबळ, तर हे डी ऑप्शन हे बरोबर आहे यामध्ये. ओके. तर पुढचं पाहूया आपण. 17वा प्रश्न. महाअधिक उत्सव या संधी विग्रहातून कोणता शब्द बनेल? महोत्सव. कोणता शब्द आहे? महोत्सव. संधीचा विग्रह महोत्सव. ओके. 18वा. समुद्र या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द सांगा. काय येईल? दर्या म्हणजे समुद्र. ओके. पाणी म्हणजे जीवन, नदी म्हणजे सरिता, तर समानार्थी आपल्याला येईल या ठिकाणी दर्या. नंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. 19वा. भाववाचक नाम ओळखा. आता पहा या ठिकाणी भाववाचक नाम आपल्याला उत्तर सुद्धा दिलेलं आहे. तर उंची हे काय आहे? भाववाचक नाम आहे. ओके. सामान्य नाम नाही. शरद, पुस्तक, झाडे. शरद काय आहे? विशेष नाम. पुस्तक सामान्य नाम. झाडे सामान्य नाम आहे. तर उंची हे भाववाचक नाम या ठिकाणी आहे. परंतु हा शब्द कोणत्या अवयवाचा सूचक आहे? उभयान्वयी अवयव. परंतु परंतु हा या ठिकाणी हे अवयव आपल्याला येईल. उभयान्वयी अवयव. आता पहा पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो? कुठल्या? मग नपुसकलिंग. ओके. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. गाणे या शब्दाचे अनेक वचन सांगा. गाणी. ओके. नंतर आणि हे कोणते उभयान्वयी अवयव आहे? उभयान्वयी अवयवाचे सुद्धा प्रकार पडतात. तर हे समुच्चय बोधक आहे. काय आहे? समुच्चय बोधक. लक्षात ठेवा. अरे रे गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही. या वाक्यामध्ये अरे रे हा कोणता अवयव आहे? अवयव. तर या ठिकाणी उद्गारार्थी. तर हे केवल प्रयोगी. कुठलं? केवल प्रयोगी अवयव आहे. नंतर खालीलपैकी समुच्चय बोधक उभयान्वयी अवयवाचे उदाहरण कोणते? तर या ठिकाणी उत्तर दिलं आहे दुसरं. ओके. पाऊस आला आणि हवेत गारवा झाला. आणि हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. ओके. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायचे.